कल्पना करा की आपल्या आयुष्यातल्या मोठ्यातल्या मोठ्या, गहन प्रश्नांची उत्तरं ती सगळी एकाच प्राचीन स्तोत्रामध्ये सापडू शकतील. हो, आज आपण अशाच एका शक्तिशाली स्तोत्राबद्दल बोलणार आहोत आणि त्याचा अर्थ उलगडणार आहोत. तर पहिला प्रश्न होता, सर्वश्रेष्ठ दैवत कोण आहे? आता बघा, हा काही युधिष्ठिराचा एकट्याचा प्रश्न नव्हता नाही का? खरं तर अंतिम सत्य काय आहे हे जाणून घेण्याची जी आपली सगळ्यांची धडपड असते ना, त्याचंच हे एक प्रतीक होतं. आणि याचं उत्तर मिळालं एका अगदी अनपेक्षित ठिकाणी. बाणांच्या शय्येवर एक मरणासन्न योद्धा आणि त्यांनीच हे उत्तर दिलं. याच नाट्यमय क्षणी विष्णू सहस्रनामाचा जन्म झाला. एका मोठ्या रहस्याच्या खुलासाची ही सुरुवात होती. तर चला या कथेच्या मुळाशी जाऊया. ही गोष्ट सुरू होते महाभारताच्या त्या रक्तरंजित कुरुक्षेत्रावर. विनाशकारी युद्ध नुकतंच संपलं होतं, सगळीकडे एक निराशा पसरली होती. आणि अशा वातावरणात महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये ज्ञानाची ही गंगा प्रकट झाली. भीष्म पितामह तब्बल 58 दिवस त्या बाणशय्येवर होते. पण लक्षात घ्या, ते फक्त मृत्यूची वाट पाहत नव्हते, अजिबात नाही. उलट त्या काळात त्यांनी पांडवांना राजधर्म, मोक्षधर्म आणि तत्त्वज्ञानाचं इतकं सखोल ज्ञान दिलं की विचारता सोय नाही. आणि म्हणूनच त्यांच्या त्या शब्दांना, त्या उपदेशाला एक वेगळंच गांभीर्य आणि पावित्र्य आहे.